आठवडा झाला माझे व्लॉग येत नव्हते कारण ऐनवेळी माझा मोबाईल खराब झालेला. मागे सुद्धा मौरेचा फर्स्ट बर्थडे होता, त्यावेळेला सुद्धा असंच झालेलं. 2 दिवसापूर्वीच माझा मोबाईल खराब झालेला आणि आता सुद्धा तेच झालेलं. मागे फर्स्ट बर्थडे खूप छान सेलिब्रेशन झालेला, त्यावेळेला सुद्धा मला शूट करता आलं नाही. आणि आता सुद्धा माझ्या भाच्याचा 5वा बर्थडे होता आणि खूप छान सेलिब्रेशन झालं ते सुद्धा. पण ते सुद्धा मला काही शूट करता आलं नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही. आणि असं माझ्या बाबतीतच का होतं मला का कळत नाही आहे. असो, ते होत राहतं आणि मी ते फेस करत राहतो आणि इथून पुढचे व्लॉग तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आणि त्यानंतर आम्ही सगळं साफसफाई वगैरे आवरून संध्याकाळी मंदिरकडे निघालेलो होतो. हे जे मंदिर आहे खूप जवळच आहे आमच्यापासून, पण आम्ही कधी गेलो नव्हतो. 7-8 वर्ष झाली पुण्यामध्ये, पण मी कधीच हे मंदिर पाहिलं नाही स्वतः जाऊन प्रत्यक्षात. म्हटलं आज जाऊन येऊन पाहूया. आणि खरंच खूप छान मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे हे. आणि गेल्या गेल्या आम्हाला आरतीसुद्धा भेटली आणि इतकं छान दर्शन झालं तिथं. खरंच खूप छान मंदिर आहे, मला खूपच आवडलं ते. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आलो आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलं. आज स्वयंपाकामध्ये मसाले भात, ताकाची कढी, भाजी भाकरी असं जेवण मस्त बनवलेलं होतं. जेवण केलं आणि असा व्लॉग होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अजून कोणी फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. बाय.